राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सकाळच्या या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. नवनवीन योजना आणि शेतकऱ्यांसाठी आनंददायक बातम्या आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रात बघणार आहोत. बातमीपत्रात सुरुवात करूया. पावसामुळे दाणादाण. मान्सूनपूर्व पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यात दाणादाण उडाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र समोर आलेलं आहे. समन्वयाअभावी अमेरिकेने नाकारले आंब्याचे कंटेनर. यंदा 185 टन अमेरिकेला निर्यात. गेल्या काही दिवसापासून पाकिस्तान भारत या युद्धामुळे अमेरिका यांनी सुद्धा भारताचे आंब्याचे कंटेनर नाकारले होते. भारताच्या इथेनॉल बाजारावर अमेरिकेचा डोळा. देशात इथेनॉलमुळे मक्याला मागील 2 वर्षापासून चांगली मागणी असताना आता या बाजारावर अमेरिकेचा डोळा. निविष्ठा वाटपाबाबत राज्यभर गोंधळ. शेतकऱ्यांसह गाव पातळीवर काम करणाऱ्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना फटका. तर यावर चांगलं म्हणजेच DBT लागू करणे हाच महत्त्वाचा उपाय असल्याचं दिसत आहे. खानदेशात 18 लाख कापूस गाठींचे उत्पादन शक्य. शेतकऱ्यांकडील साठा अत्यल्प. खानदेशात यंदा कापसाचे उत्पादन कमी दिसत आहे. यंदा कापूस हे 18 लाख कापूस गाठींचे उत्पादन शक्य दिसत आहे. 227 पैकी 100 जागांवर मुंबईत शिंदे सेनेचा दावा. भाजपाच्या पोटात आला गोळा. माजी नगरसेवकांना सज्ज राहण्याच्या सूचना. तर एकनाथ शिंदे यांनी सांगितले की 100 जागा आम्ही लढवणारच. ईडी मर्यादा ओलांडते. सुप्रीम कोर्टाचे फटकारे. संघराज्य संकल्पनेचेही उल्लंघन केल्याने सुनावले खडे बोल. तमिळनाडूमधील मद्य घोटाळ्याचा तपास रोखत ईडीला नोटीस. सुप्रीम कोर्टाचे गवई यांची माहिती. म्हाडाची घरे 1.5 लाखाने स्वस्त. शिरडोन खोनी येथील हजारो घरांसाठी मोठा निर्णय. तर सुधारित किंमत 19 लाख रुपये 11,000 अशी आहे. या अगोदर 21 लाख अशी होती. 11वी प्रवेश प्रक्रिया आता 26 मे पासून सुरू होणार. 11वीसाठी 21 मे रोजी सुरू झालेली ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया काही तासातच बंद पडली होती. आता ती 26 मे पासून सुरू होणार असल्याची माहिती आली आहे. कॅनिंगच्या आंब्याला 28 ते 30 रुपये दर. उद्योजकांकडून 25,000 टन खरेदीचा अंदाज. सिंधुदुर्ग नगरीत कॅनिंगच्या आंबा दरात मोठी घसरण झालेली दिसून येत आहे. हा दर 28 ते 30 रुपये आहे. आले दराने वाढवली चिंता. बुलढाणा बाजारात मिळतोय क्विंटलला 2300 ते 2500 रुपये दर. जिल्ह्यात आल्याची काढणी सध्या जोरात सुरू असून क्विंटलला 2300 ते 2500 रुपये दर मिळत आहे. बेदाण्याचे दर स्थिर. प्रति किलोस 200 ते 300 रुपयापर्यंत दर टिकून राहण्याची शक्यता. सद्यस्थितीला शीतगृहात 90,000 ते 1 लाख टन बेदाणा शिल्लक असल्याची माहिती समोर आलेली आहे. कृषी सहाय्यकांपाठोपाठ आता पर्यवेक्षकांचेही आंदोलन. 23 मे पासून जाणार सामूहिक रजेवर. अगोदर कृषी सहाय्यक गेले होते आणि आता पर्यवेक्षक. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं होणार आहे. हळद लागवडीला फटका. राज्यातील हळद लागवडीसाठी शेतकऱ्यांनी पूर्वतयारी केली असताना वाढता पाऊस, मान्सूनपूर्व पावसाचा फटका यामुळे हळद लागवडीवर मोठा परिणाम झालेला दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे ईडीवर ताशेरे. अनेक दिवसापासून ईडी ही अनेक जणांवर छापा टाकत असताना आता ईडी हे सर्व मर्यादा ओलांडत आहे. त्यामुळे त्यांनी मर्यादेत राहावे असा इशारा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा शेतीविषयी ठळक बातम्या. अशाच बातम्यांसाठी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.